ओम गणपते नमः. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, गॉड इज ग्रेट या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणेशाला दुर्वांकूर का प्रिय आहेत, म्हणजेच दुर्वा का प्रिय आहेत ते आपण पाहू. शंकर आणि बेल, विष्णू आणि तुळस, लक्ष्मी आणि कमळ, तसेच गणपती आणि दुर्वा हे एक समीकरणच आहे. गणपतीला या दुर्वा इतक्या प्रिय का, या संदर्भात जेव्हा कार्तिकेयवीर्याने ब्रह्माजींना तसा प्रश्न विचारला तेव्हा त्याच्या प्रश्नास उत्तर देताना ब्रह्माजी म्हणाले, फार फार वर्षापूर्वी जाम नावाच्या एका नगरात एक सर्व गुणसंपन्न आणि तसाच मोठा धनाढ्य असलेला एक सुलभ नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या सर्व गुणयुक्त नम्र आणि सुशील पत्नीचे नाव होते सुमुद्रा. राजा राणीची ती जोडी अत्यंत नावाजलेली होती, कारण ते दोघे मोठा दान धर्म करायची, यात्रा करायची, दाने द्यायची. एक दिवस एक गरीब ब्राह्मण त्यांच्या दारात भिक्षा मागण्यासाठी आला. तो ब्राह्मण अत्यंत गरीब होता. त्याच्या अंगावर धड वस्त्र पण नव्हते. त्या ब्राह्मणाची ती देनावस्था पाहून राजा राणीला दया आली. त्यांनी पुढे येऊन त्या ब्राह्मणाला त्यांचे नाव विचारले. त्याने सांगितलेले हे त्याचे नाव आणि तो त्याचा दैव अवतार पाहून त्या दोघांना तो प्रचंड मोठा विरोधाभास पाहून क्षणभर हसू आले. काय रे ही तुझी अवस्था, नाव काय आणि अवस्था काय, असे म्हणून अगदी सहजपणे राजा राणीच्या मुखातून शब्द बाहेर पडले. त्यामुळे तो गरीब पण स्वाभिमानी ब्राह्मण दुखावला गेला. तो रागवला आणि त्याने सुलभास तू बैल होशील, लोक तुला राब राबवून घेतील असा शाप दिला. एका दारिद्र्य ब्राह्मणाने आपल्या पतीला शाप द्यावा याचा प्रतिवत्ता राणीला राग आला. तिने त्या ब्राह्मणाला तू गाढव होशील असा शाप दिला. त्याचबरोबर त्या ब्राह्मणाने तिला पण तू पापी, दुराचारी, चांडाळीन होशील असा शाप दिला. दुर्दैवाने त्यांनी एकमेकांना दिलेले शाप पुढे खरे झाले. राजा बैल झाला, ब्राह्मण गाढव झाला, तर राणी चांडाळीन झाली. बैल कोणाकडे तरी राबू लागला, गाढव उकिरडे फुकू लागला, चांडाळीन सुद्धा उपाशी तापाशी फिरू लागली. एकदा काय झाले, देवयोगाने हे तिघेही कळत नकळत नगराबाहेरच्या एका पुरातन गणेश मंदिराच्या परिसरात आले. तो दिवस नेमका भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा होता. लोक देवदर्शन, पूजा इत्यादी करण्यासाठी मंदिरात ये जा करीत होते. दिवसभर त्या भागात फिरून सुद्धा त्या बैल आणि गाढवाला काही खायला मिळाले नाही, ना त्यांना पाणी पिण्यास मिळाले नाही. दोघांनाही उपवास घडला. तिकडे त्या चांडाळणीची अवस्था ही तशीच झाली. त्यातच एका पावसाच्या सरीत ते भिजले. अंगाला थंडी वाजू लागली. चांडाळणीने जवळपासचा पालापाचोळा गोळा करून शेकोटी केली आणि ती पेटवली. शेकोटी फुंकता फुंकता त्या गावतामधील एक दुर्वांकूर दूर उडाला आणि तो जाऊन नेमका गणपतीच्या मूर्तीवर पडला. तोच खाण्याच्या आशेने बैल आणि गाढव हे दोघेही तिथे आले. चांडाळणीने गोळा केलेला पालापाचोळा बाजूला करून त्यात काही खायला मिळते का शोधावे या प्रयत्नात हरळी खात असताना तो बैल आणि गाढव ह्याच्या तोंडातून काही गवत इकडे तिकडे उडाले. त्यातल्या दुर्वा या नेमक्या गणेशाच्या पायाशी जाऊन पडल्या. त्या तिघांकडून दिवसभराचा उपास आणि दुर्वांकुराची पूजा ही अशा प्रकारे घडली. त्यामुळे गणपतीला त्याचा मोठा आनंद झाला. तेवढ्यात आता रात्र आहे, मंदिरात कोणी नाही, पुजारी पण ओवरीवर येऊन झोपला आहे. हे पाहून काहीतरी खायला मिळेल म्हणून नैवेद्य घ्यायला चांडाळीन मंदिरात गेली. ती देवाचा नैवेद्य खात असतानाच तिथे बैल आणि गाढव आले. त्यांनी पण देवापुढचे हार, दुर्वा, फळे खायला सुरुवात केली. ते पाहून चांडाळणीने रागाने आपल्या हातातील काठी गाढवाच्या पाठीवर मारली. ते ओरडले आणि काय, पुजारी जागा झाला. पाहतो तर काय, बैल, गाढव आणि चांडाळीन देवापाशी. त्याने रागारागाने त्या तिघांना मार मार मारून बाहेर काढले. मार चुकवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या हातून मंदिराला 3 प्रदक्षिणा घडल्या. तिकडे पुजाऱ्याने पुन्हा सर्व मंदिर धुतले. देवालाही नव्याने आंघोळ घालून देवाची पूजा बांधली. त्या उपास, प्रदक्षिणा आणि 2 वेळा स्नान घडवणाऱ्या त्या तिघांना जीवांची गणेशाला मोठी दया आली. त्याने त्यांच्या दुर्वांकूर पूजनावर प्रसन्न होऊन त्यांना गणेशलोकी घेऊन येण्यासाठी आपले गणेशदूत अनेक दिव्य असे विमान पाठवले.
हा असा चमत्कार पाहणाऱ्या त्या पुजाऱ्याने व इतर काही लोकांनी गणेशदूतांना असा प्रश्न विचारला की, हे गणेशदूतांनो, या 3 जीवांच्या हातून नेमके असे कोणते पुण्यकारक कर्म घडले की त्यांना घेण्यासाठी प्रत्यक्ष गणेश लोकातून दिव्य असे विमान यावे? कृपा करून आपण ते रहस्यमय आम्हास सांगा. आम्हासही श्री गणेशाचा असा वर हवा आहे. त्यांच्या चरणी ठाव मिळावा अशी आमची इच्छा आहे. पुढील अध्याय पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.